नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल स्वागत करतो तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या यूट्यूब चॅनल कृषी विकास या चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आता पावसाची सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यांना आता कापसाला पहिला डोस टाकणं हा गरजेचं झालेलं आहे। कारण कापूस आता बरेचशे 15 मे किंवा 20 मे अशी लागवड केलेली असल्याने त्यांचे कापूस एक महिन्याचे होत येत आहेत आणि त्यांना एक पहिला डोस टाकण्याची आता वेळ झालेली आहे। तर मग पहिला डोस द्यायचा कोणता याचा जर प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। शेतकरी मित्रांनो, आता सध्या एकरी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डोस सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, युरियाची एक बॅग 1 एकरला देणं गरजेचं आहे। त्यात तुम्ही SSP झिंक प्लस बोरॉन असलेलं झेरॉन तुम्ही घेऊ शकता आणि ती सुद्धा तुम्हाला एक बॅग एकरी देणं गरजेची आहे। त्यानंतर तुम्ही म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे MOP ची सुद्धा एक बॅग घेणं तिथं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, या खता द्यायचे कसे आणि हो त्यात एक 10-26 ची बॅग घ्यायला विसरू नका, कारण 10-26 हे एक बॅलन्स खत आहे। त्याच्यात NPK तिघी घटकांचा समावेश होतो। असा या 3-4 प्रकारच्या खतांचा एकत्रित डेपो बनवून ते प्रत्येक झाडाला टाकणं गरजेचं आहे। प्रत्येक झाडाला टाकत असताना झाडाला तुम्ही गोल रिंगणी करून ते खत देऊ शकता किंवा कोणत्याही एका साईडला टाकू शकता। फक्त हो शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, खत देत असताना त्या खतावर माती टाकायला विसरू नका। म्हणजे जर आपण त्या खतावर माती लोटली तर त्याच्यात असलेले अन्नद्रव्य हे उडून जात नाही आणि ते पिकाला पूर्णपणे अवेलेबल होत असतं। माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद।